नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, आपली एकजूट दाखवली पाहिजे। हिंदू एकत्र आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे। त्यामुळेच धर्म म्हणून आपण एकत्र आलंच पाहिजे। आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत, हे सरकार हिंदूंचं आहे असं सांगतानाच हे हिंदू राष्ट्र आहे, इथे भगवा झेंडाच फडकणार असं भाजपाचे आमदार नितेश राणे म्हणाले। तसेच अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या, मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं। सांगलीच्या 32 शिराळा येथे हिंदूजन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे यांनी हे विधान केलं। हिंदू समाजाला आवाहन दिले जात आहे, कमी लेखले जात आहे, हिंदू देवतांबद्दल काहीही बोललं जात आहे, सर्व धर्म समभाव केवळ हिंदूंनाच सांगितला जातोय। हिंदू समाजाने सगळ्यांचा ठेका घेतला का? हिंदू राष्ट्रात सर्व धर्म समभाव आम्हीच जपायचे का? विसर्जनावेळी दगडफेक करतात, इथून पुढे मोहरम आणि ईदच्या मिरवणुकी शांतपणे काढू शकणार नाही असं नितेश राणे म्हणाले। अजितदादांना कुठे तक्रार करायची आहे ती करावी, पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही। अजितदादांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तरी निषेध करायला हवा होता, मग अशी वेळ आली नसती। मी माझ्या धर्माचे काम करतोय, हिंदू म्हणून मी लढतोय असंही ते म्हणाले। या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे, जे कायदे हिंदूंना आहेत तेच मुस्लिमांना लागू आहेत, मात्र तरीही आम्हाला सर्व गोष्टींची सक्ती केली जाते, सहिष्णुता आम्हाला शिकवली जाते। आम्हीच संयम राखायचा, अन्याय आम्हीच सहन करायचा, हे योग्य नाही, हे कुठं चालणार असा सवाल त्यांनी केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।